नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळ संध्याकाळी पूजा करताना सगळेजण दिवा लावतात। या दिव्याशिवाय पूजा संपन्न होत नाही। मात्र तुपाचा दिवा हा सर्वश्रेष्ठ दिवा मानला जातो आणि घाई असेल तर वात बनवत बसण्यात बराच वेळ जातो आणि या तुपामुळे हात देखील चिकट होतात। जर या तुपाच्या वाती अगोदरच बनवून ठेवल्या तर तुमचा रोजचा वेळ वाचेल आणि पटकन तुमचा दिवा देखील लावून होईल। तर या तुपाच्या सुगंधित फुलवाती बनवण्याची आज आपण मस्तपैकी अशी इन्स्टंट ट्रिक पाहणार आहोत। या वाती तुम्ही एकदा बनवल्यानंतर जवळपास 2 ते 3 महिने वापरू शकता किंवा तुम्ही या सुगंधित फुलवाती एका आठवड्यासाठी देखील बनवून ठेवू शकता। यामुळे तुमचा वेळ देखील वाचेल आणि मेहनत देखील कमी लागेल। चला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा व्हिडिओ आवडल्यास हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा। सर्वात अगोदर इथे मी तूप घेणार आहे। तुम्हाला किती प्रमाणात या फुलवाती बनवायच्या आहेत त्याच्या प्रमाणात इथे शुद्ध तुपाचा वापर करायचा आहे। पण नेहमीच देवासमोर तूप आणि तेलाचे दिवे लावतोच, पण हा तुपाचा दिवा घरामध्ये लावणं अधिक शुभ मानलं जातं। तर इथे मी गाईचं शुद्ध तूप घेतलेलं आहे, त्यामुळे इथे हे थोडंसं पिवळसर दिसत आहे। इथे तुम्ही तुपाचं प्रमाण कमी जास्त देखील घेऊ शकता। आता इथे आपल्याला सुगंधित वाती तयार करायच्या आहेत, त्यासाठी इथे मी 5 ते 6 कापराच्या वड्या घेतलेल्या आहेत। आता या थोड्याशा फोडून घ्यायच्या आहेत, जेणेकरून हा कापूर या तुपामध्ये लवकर विरघळेल। हा कापूर या तुपामध्ये टाकल्यानंतर हा दिवा लावल्याने घरातील वातावरण शुद्ध होतेच, सोबतच घरातील सर्व दोष दूर होतात आणि पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि सोबतच हा दिवा लावल्याने बॅक्टेरिया आणि विषाणू देखील नष्ट होण्यास मदत होते। जर यामध्ये तुम्हाला जर कापूर वापरायचा नसेल तर तुम्ही इथे अत्तर किंवा मोगरा इसेन्शियल ऑइलचे काही थेंब देखील यामध्ये टाकू शकता। आता हे तूप एका पातेल्यामध्ये मस्त असं गरम करून घ्यायचं आहे आणि जो कापूर आपण बारीक करून घेतलेला आहे तो कापूर देखील या तुपासोबतच मस्त असं विरघळून घ्यायचा आहे। आता या वाती आपण कोणत्याही मोल्डचा वापर न करता बनवणार आहोत, त्यासाठी इथे मी 2 छोट्या आकाराच्या छोट्या अशा वाट्या घेतलेल्या आहेत। आणि जर तुम्हाला जर वाट्या वापरायच्या नसतील तर त्याऐवजी तुम्ही इथे औषधाची झाकणं किंवा जो बर्फाचा ट्रे असतो तो देखील इथे तुम्ही वापरू शकता। आणि जर हे जरी तुम्हाला वापरायचे नसतील तर त्याऐवजी आपण जे चॉकलेटचे मोल्ड मार्केटमध्ये भेटतात ते मोल्ड देखील तुम्ही इथे हे वाती बनवण्यासाठी वापरू शकता। आता या तुपाच्या फुलवाती बनवण्यासाठी मार्केटमध्ये ज्या रेडीमेड फुलवाती भेटतात त्या इथे मी वापरणार आहे। आणि जर तुम्हाला रेडीमेड फुलवाती वापरायच्या नसतील तर तुम्ही हाताने देखील फुलवाती बनवून घेऊ शकता। काय करायचं आहे, जो फुलवातीचा जो खालचा भाग आहे तो थोडासा पसरट करायचा आहे, जेणेकरून ही फुलवात सरळ उभा राहील, खाली ती कलंडणार नाही। आता या सर्व फुलवातींचा खालचा भाग मी असा पसरट करून घेतलेला आहे, जेणेकरून या फुलवाती कलंडणार नाही, सहज त्या दिव्यामध्ये बसतील। आता सर्व फुलवातीला वरच्या टोकाला म्हणजेच या वातीला मी कुंकू लावून घेणार आहे। या वातीला हळद देखील लावू शकता। आता या सर्व फुलवातींना मी कुंकू लावून घेतलेला आहे। तर चला आता या लगेचच आपण तुपाच्या सुगंधित फुलवाती तयार करून घेऊयात। कापूर देखील मस्तपैकी या तुपामध्ये विरघळलेला आहे आणि तूप देखील हलकसं गार झालेलं आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही या वाती औषधाच्या झाकणामध्ये किंवा बर्फाच्या ट्रेमध्ये किंवा वाटीमध्ये किंवा तुम्ही चॉकलेटच्या मोल्डमध्ये देखील या फुलवाती बनवू शकता। तर पहा, अशा प्रकारे या वाती वाटीमध्ये मी ठेवून घेतलेल्या आहेत। तर वातीचा खालचा भाग हलकासा पसरट केला नाही तर ही वात कलंडते, ती व्यवस्थित उभा राहत नाही। त्यासाठी अगोदरच काय करायचं आहे, या फुलवाती बनवायच्या अगोदर सर्व ज्या फुलवाती आहेत त्यांचा सर्व खालचा भाग हा थोडासा पसरट करून घ्यायचा आहे, म्हणजेच मोकळा करून घ्यायचा आहे। आणि अशा प्रकारे या वातीवर म्हणजेच वातीच्या टोकावर देखील हे तूप टाकायचं आहे, जेणेकरून सर्व वात ही ओली होते, त्यामुळे दिवा लवकर पेटतो। तर पहा, अशा प्रकारे या वाती वाटीमध्ये ठेवायच्या आहेत आणि नंतर हे तूप वरून असं सोडायचं आहे किंवा डायरेक्ट या वाती तुम्ही तुपामध्ये बुडून देखील या झाकणामध्ये किंवा वाटीमध्ये किंवा ज्यामध्ये तुम्हाला या वाती तयार करायच्या आहेत त्यामध्ये देखील तुम्ही डायरेक्ट ठेवू शकता। आणि वरून थोडंसं तूप यामध्ये टाकायचं आहे। जर तुम्ही अशा पद्धतीने या वाती बनवल्या तर खूपच कमी वेळेमध्ये आणि जास्त मेहनत न घेता तुम्ही महिनाभरासाठी किंवा 2 ते 3 महिन्यासाठी देखील 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही या जास्तीत जास्त वाती बनवू शकता। आणि बाजारामध्ये ज्या रेडीमेड तुपाच्या वाती भेटतात त्यामध्ये हलक्याशा प्रमाणात किंवा थोड्याशा प्रमाणात मेणाचा वापर केलेला आहे। अशा प्रकारे आपण कोणत्याही मोल्डचा वापर न करता आणि जास्त मेहनत न घेता आणि शिवाय कमी वेळेमध्ये आपण जास्तीत जास्त शुद्ध तुपाच्या या सुगंधित फुलवाती घरच्या घरी बनवू शकतो। आणि नंतर या बर्फाच्या ट्रेमध्ये हे उरलेले तूप देखील यामध्ये टाकून या सुगंधित फुलवाती इथे मी तयार करणार आहे। नंतर या वाट्या आणि हा ट्रे फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आणि फ्रीजमध्ये ठेवताना साधारण 20 मिनिटांसाठी ठेवायचं आहे। जर फ्रीजरमध्ये ठेवत असाल तर साधारण फक्त 5 मिनिटांसाठी हे तुम्ही आतमध्ये ठेवा आणि 5 मिनिटांमध्येच हे सर्व तूप घोटलं जातं आणि लगेचच तुमच्या फुलवाती तयार होतात।
5 मिनिटासाठी या वाट्या आणि बर्फाचा ट्रे मी फ्रीजरमध्ये ठेवलेला आहे. 5 मिनिटांमध्येच हे सर्व तूप गोठलेलं आहे. आता काय करायचं आहे, हातावर अशा प्रकारे हे झाकण घासायचं आहे, जेणेकरून या वाती लगेचच बाहेर निघतात. किंवा जर थोडासा प्रॉब्लेम आला तर या वाट्या तुम्ही हलक्याशा कोमट पाण्यामध्ये ठेवून द्या, किंवा बर्फाचा ट्रे जरी तुम्ही कोमट पाण्यामध्ये ठेवला तर लगेचच या वाती बाहेर निघून येतात. तर पहा किती सहजतेनं या फुलवाती बाहेर निघालेल्या आहेत. तर पाहू शकता किती कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये आपण जास्तीत जास्त या फुलवाती तयार केलेल्या आहेत. ट्रेमधल्या ज्या वाती आहेत तुम्ही त्या चाकूच्या सहाय्याने देखील मोकळ्या करू शकता. तर पहा किती सहजतेनं ही वात बाहेर निघालेली आहे. सणासुदीच्या दिवसामध्ये आपल्याला भरपूर कामं असतात, तर कमीत कमी वेळेमध्ये अशा प्रकारे जास्तीत जास्त आपण घरच्या घरीच साजूक तुपाच्या आणि शुद्ध तुपाच्या सुगंधित या फुलवाती तयार करू शकतो. या वाती स्टोअर करताना फ्रीजमध्येच ठेवायच्या आहेत आणि जेव्हा पाहिजे तेव्हा या बाहेर काढून दिवा पेटवायचा आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. आणि सोबतच तुम्ही मला कोणत्या गावातून आणि कोणत्या शहरातून पाहता ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा.